नमस्कार. नारायणी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय महाकाव्य स्पर्धा 2026 यासाठी मी कविता पाठवत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक विषय तिचाच तर होता. काय लिहू काही कळेना आणि सुचेना. काय लिहू काही कळेना आणि सुचेना, कारण विषयच तसा होता. मला 9 महिने गर्भाशयात वाढवले, विषय तिचाच तर होता. लिखाणास सुरुवात केली तसं आपसूक डोळ्यातून पाणी आलं. लिखाणात सुरुवात केली तसं आपसूक डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यातून आलेलं पाणी पाहून अंतर्मनाने सहज विचारलं, काय ग, काय झालं? मग त्याला मी म्हंटल, विषय विषय असा आहे की काय समजेना पण झालंय आणि काय लिहू सुचेना पण झालंय. आई या विषयासमोर तर अख्खं शब्दांकन कमी पडलंय. आई या विषयासमोर तर अख्खं शब्दांकन कमी पडलंय. होय होय तीच ती आई. होय होय तीच ती आई जिने 9 महिने मला तिच्या गर्भाशयात वाढवले. मी भविष्यात कशी असणार याचे संस्कार तिने मला तेव्हाच दिलेत. मी भविष्यात कशी असणार याचे संस्कार तिने मला तेव्हाच दिलेत. अनेक वेदना सहन करत तिने जेव्हा मला जन्म दिला, अनेक वेदना सहन करत तिने जेव्हा मला जन्म दिला, तेव्हा इतरांपेक्षा सर्वात जास्त आनंद मात्र आईलाच झाला. तेव्हाच माझ्या जन्मावेळी हळूच तिच्या अंतर्मनाने मला एक आवाज दिला, तुला हवं तसं खूप जग बाळा, तुला हवं तसं खूप जग बाळा. मी जेव्हा बोलण्यास सुरुवात केली तेव्हा मुखी पहिला शब्द आईच होता. अनोळखी या दुनियेत ओळखीचा चेहरा असा फक्त तिचाच तर होता. आठवत काही नाही पण जाणवतं बरंच. देव आहे की नाही हे माहित नाही, पण देवरूपी आई असते हे मात्र नक्कीच खरं आहे. वडिलांसोबत संसाराचा गाडा ती त्याच जोमाने ओढते. दिवसभर राब राब राबून ती मात्र कष्ट करते, पण चेहऱ्यावर मात्र कायमच हसू ठेवते. आयुष्यात एक गोष्ट जाणवली ती अशी, आयुष्यात एक गोष्ट मात्र जाणवली ती अशी, जेव्हा आई हसते तेव्हा घर हसतं, म्हणून तर तिच्याशिवाय घराला घर पण नसतं. सोसल्या जिने कळा माझ्या जन्माच्या वेळी, सोसल्या जिने कळा माझ्या जन्माच्या वेळी, आता तिची मला आयुष्यभर सेवा करू दे. असतील अफाट चांदण्या आकाशात, असतील अफाट चांदण्या आकाशात, पण आई नावाचं आभाळ फक्त माझं राहू दे, पण आई नावाचं आभाळ फक्त माझं राहू दे. धन्यवाद.